श्रीमती शैला मधुकर लोखंडे या मुंबई महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी म्हणून या आज सेवानिवृत्त झालेल्या आहेत। या ठिकाणी सेवापूर्ती म्हणून त्यांचा समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया। हॅलो, बोला बोला, हात थोडा बोला। मी महानगरपालिकेची सेवा 36 वर्ष अविरत पूर्ण केली आहे। नियत वयोमानानुसार सेवा पूर्ण केलेली आहे। 36 वर्षाची सेवा करताना मला महानगरपालिकेची सेवा करताना खूप आनंद झालेला आहे। फक्त दुःख एवढंच वाटतं की मला रिटायरमेंट होताना मला दुःख होतं, मला अजूनही कार्यरत राहायचं होतं। मला रिटायरमेंट म्हणजे एवढा आनंद नाही आहे मला रिटायरमेंटमध्ये, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अविस्मरणीय प्रसंग असतो रिटायरमेंटचा। त्या उद्देशाने हा रिटायरमेंट मी म्हणजे तो जोपासला आहे आणि तो आत्मसात करते आहे। परंतु लोकांची सेवा महानगरपालिकेची सेवा करताना ई विभागामध्ये मी समाजोपयोगी कामं माझं काम करता करता समाजोपयोगी कामं देखील केलेली आहेत। लोकप्रतिनिधीमार्फत येणारे जे काय प्रश्न असतील, जे काय त्यांना काय कामं करायची असतील त्या बाबतीत देखील मी बरीच म्हणजे कामं केलेली आहेत। विभागातील नागरिकांसाठी देखील समाजोपयोगी कामं मी केलेली आहेत आणि माझं काम करताना मी अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्यनिष्ठपणे पार पाडलेली आहे आणि माझी प्रथमतः कामावरतीच प्रथम निष्ठा असल्यामुळे, कामावरतीच अत्यंत प्रेम असल्यामुळे मी माझी कामं ही अत्यंत कुशलतेने आणि निर्विघ्नपणे पार पाडलेली आहेत आणि कोणताही म्हणजे ज्ञाप न घेता, कोणताही धब्बा न लागता, कोणताही दोष न करता मी माझी 58 वर्षाची प्रदीर्घ म्हणजे 36 वर्षाची प्रदीर्घ सेवा ही पूर्णपणे पार पाडलेली आहे। त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आणि मला महानगरपालिकेने ही संधी दिल्यामुळेच मी ही सेवा करू शकले आणि महानगरपालिकेचे मी शतशः ऋणी आहे आणि माझ्या बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभागाचे तर मी अत्यंत ऋणी आहे। त्या मातीशी माझा घनिष्ठ संबंध आहे, ई वॉर्डच्या मातीशी। पुढील वाटचाल म्हणजे आता मला अजून आमचे वार्ड ऑफिस सहाय्यक आयुक्त ई विभाग यांनी मला काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे। जे माझे सहकारी वगैरे आहेत किंवा अधिकारी वगैरे आहेत त्यांना माझ्या कामाचा जास्तीत जास्त कसा उपयोग होईल त्या दृष्टीने त्यांना मला काम करण्याचं म्हणजे मार्गदर्शन करण्यात यावं असं मला सहाय्यक आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि कामाबाबत असं तत्परपणे कार्यरत राहायला सांगितलेलं आहे। धन्यवाद। आपण मॅडमबद्दल काय सांगणार? मॅडमचं काम एकदम इमान इतबारी, कुठलंही मूल्य न घेता सर्वांना काम करून सर्वांना सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता। जातीचा मूर्तीचा दाखला असू दे, जन्माचा दाखला असू दे, ते सगळं दाखला फ्रीमध्ये कुणाचाही एक न पैसा घेता त्याला ते करून द्यायचे, हे त्यांचं मोठं आहे। आपण काय बोलू? माझ्या मते ही आम्ही सुंदर गल्लीत वाढलेलो आहोत। लहानाचे मोठे या ताईच्या मार्गदर्शनाखाली BMCत 36 वर्ष नोकरी केली आहेत, पण इतर क्षेत्रात त्यांनी इतर सर्व परिवारांना, मित्रांना, त्यांच्या सर्वांना मदत केलेली आहे आणि एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारी ताई बहीण जी आपण म्हणतो तिच्या रूपाने प्रत्येक कुटुंबात जन्मली पाहिजे। ती खरोखर एक प्रामाणिकपणे निस्वार्थीपणाने जे काम करते, प्रत्येकाला मदत करते अशी ताई सर्वांना आहे आणि माझी तर अपेक्षा आहे की BMCत 1 वर्ष घेण्यापेक्षा या भायखळा विधानसभा किंवा ह्याच्यात राजकीय क्षेत्रात अशा चांगल्या प्रामाणिक निस्वार्थीपणे काम करणाऱ्याची इच्छा आहे। तिने अजून तिची इच्छा आहे, मी तर म्हणेन कोणी पक्षाने तिला तिकीट द्यावं, नगरसेवक किंवा भावी आमदार पण तिला करूया, एवढी सर्वांचं हे आहे। कारण एवढी निस्वार्थीपणे काम करणारे मी माझ्या आयुष्यात ही प्रथम अनेक बहीण आहे माझी, ती पहिल्यापासून ताईच आम्ही समजतो, ती खरोखर पुढे आयुष्यात। धन्यवाद। ह्या त्याने निस्वार्थपणे सेवा केलेली आहे। भविष्यातील वाटचालीसाठी आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई।